तर जय शिवराय मित्रांनो, मी शुभम नाटेकर आणि स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा जो ब्लॉग असणार आहे तो काहीतरी वेगळा असणार आहे. तर आज मी कोकणातील एक टाकाऊपासून टिकाऊ अशा पद्धतीने मासे कसे पकडायचे ते दाखवणार आहे. माझ्या मागे श्रेयस आहे. श्रेयसनी आज हे सांगणार आपल्याला काय काय केलं ते त्याने. तर आता मी चाललो आहे नदीवर. श्रेयस, तुझ्या हातातली पिशवी दाखव. याच्यात हातात पिशवी आहे. तर आता जाऊया. श्रेयसने गेलाय तर बघूया ह्याच्यात किती मासे सापडतात, नक्की कसं काय बनवलंय ते पण सांगेल असतो. चला तर मग. तर 2 दिवस पावसाचं सावट होतं ते आज कुठे दूर झालंय आणि त्यामुळे आकाश निळा आहे. हा कुठे कुठे पावसाची काळोखी आहे, पण पाऊस भरलेले ढग दिसत नाही. इथे रामेश्वर मंदिर आहे. इकडे सूर्य आहे. सूर्यदेवतांचं आगमन झाल्यामुळे आज सगळं कुशलमंगल चाललंय. श्रेयस, तुझ्या डोक्यात हा प्लॅन कुठून आला असं काहीतरी करायचा? टाकाऊ बाटली होती ना, ते कापून मी त्याच्यातून भरले. ठीक आहे, नंतर तिकडे गेलो ना आपण, तुझं ते मॉडेल दाखव आणि कसं काय केलंस ते पण दाखव. तर आता श्रेयस वाट दाखवतोय. सर ह्या सगळ्या शेरणी श्रेयस, या शेरणीचा वापर कशासाठी होतो? सर्वांसाठी तुम्ही सर्वे भाजायला वापरते. हे किती जरी कापलं तरी परत उठतच. आणि याचा एक खासियत आहे, ज्या वेळेला पूर येतो ना तेव्हाही वाकून जाते आणि ज्या वेळेला पूर निघून जातो त्यावेळेला ती पुन्हा उभी राहते. खाली उतरतोय. इथे लावतोय तो. इथे मासे बघा किती आहेत ते. श्रेयसचा पाण्यात निघालाय. बॉटल्या लागल्या. श्रेयस, बॉटली वाहून नाही जाणार का? काय केलं याच्यासाठी तू? मासे बघा किती आहेत ते. एक बॉटली कमी त्याला. तर मित्रांनो, आता आपल्याला श्रेयस सांगणार त्याने नक्की काय केलंय. श्रेयस, बॉटली दाखव तुझी. वरती आहे. तू नक्की काय केलंय असे? इथे बाटली घेतली एक आणि बाटलीला मध्ये ब्लेडने होल पाडला आणि त्या दुसऱ्या बाटलीचं झाकण कापून ह्याच्यात घुसवलं झाली. अच्छा, ही बॉटली टाकाऊ आहे ना? आणि आतमध्ये तू मासे भेटोय म्हणून काय केलंय? कुंडा टाकलाय आणि त्याच्यात कणिया मिक्स करून फरसाण टाकले. हा तुझा पहिलाच प्रयोग आहे की या आधी पण तसं काय केलंय? केलेलं आहे भरपूर. अच्छा, तर याचं हे यंत्र आहे. आता ह्याच्यामध्ये खरोखर मासे सापडतात की नाही ते आपल्याला संध्याकाळी बघितल्यावरच कळेल. तू या आधी लावून कधी भेटलेत ना मासे? भरपूर भेटले. भरपूर भेटलेत बोलतो. तर आपण पण बघूया आता. तर आता तिथे मासे तर जाताना दिसत आहे, तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघा, मासेच मासे.
ज्या वेळेला पावसाळा होता त्यावेळेला इथे आपण खोईन पण लावलेली. इथे लावलेली खोईन. आता पावसामुळे हे जर इकडे गेलंय, नाही तर त्यावेळेला बरोबर परफेक्ट होते ते खोईन लावायला जागा. तर मी श्रेयसला फॉलो करतोय, कारण तो रोज इथे गुरं घेऊन येतो, त्यामुळे त्याला इकडच्या सगळ्या वाटा माहिती आहेत. ते पण खूप मासे आहेत. तर इथे आम्ही लहान असताना पोहायला यायचो. आता पाणी गढूळ असते इथे, आणि त्यावेळेला अगदी साफ असायचं पाणी. तर श्रेयस आता इथे पण लावतो डबा. मासे श्रेयसच्या हातावरून चाललेत. चल ये बाहेर. ते मासे बघा किती. लावायला श्रेयस इकडे जातोय. मासा नाही ना, ते लक्ष ठेवून असतात ना. तर आता किंग फिशर आले आहे, त्याने मासा घेऊन जायचं. चला तर मित्रांनो, आता संध्याकाळ झाले. आता या दिवसभराच्या पिरियडमध्ये खूप काही घडून गेलंय. आम्ही KKPLचे सामने पाहायला गेलेलो, तर तिथे पाऊस पडला. काय खतरनाक पाऊस पडला माहिती आहे. व्हिडिओ केले थोडीशी एकदम, ती तुम्हाला याच्या आधी दिसली असेल किंवा नसली तर नंतर दाखवेन. जसं श्रेयस आता आला, जेवलो आता जस्ट 4-5 वाजता. इथं काकी आहेत, फणसाची भाजी करताय. खूप जोरदार पाऊस पडलाय. आता सूर्य थोडा थोडा येतोय. तर आता आला गोरा वाटतोय. तर आता आईला आता आता निघालो आम्ही. मागे पूल जबरदस्त पाऊस झाला. पाऊस म्हणजे खतरनाक पाऊस. आम्ही गेलो खेळायला, तर पळत आलो. 2-3दा थांबलो, तेव्हा कुठे आलो. आता पाऊस पडल्याच्या नंतरला ना मागे आमचा स्पॉट बनतो, तिथं असंच फिरायला जातात माणसं. आता पण आहेत तिथं. आपल्याला तिथं जायचं नाही, आपल्याला खाली जायचं. तर जाऊया. तर निळशार आकाश झालंय, काल सारखंच झालं आज पण. उद्या फक्त पाऊस नको पडते. उद्या आमची KKPLचा सामना आहे, तो पण दाखवणच तुम्हाला. खूप जोराचं ऊन आलंय. मागाशी ज्या मनात पाऊस पडला त्या मनात वाटलं नव्हतं का आता ऊन पडेल, पण आलाय ऊन. मस्तपैकी निळं निळं वातावरण झालंय. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतंय काय माहित नाही, चमकतात त्या पाण्यात ना. त्या पानांवर, शेरणीच्या पानांवरती पाणी पडलंय. शेरणीच्या पानांवरती पाणी पडलंय, त्यामुळे ती पाण्यात चमकत आहेत. तर कशी चमकत आहेत बघा. तर सगळं कोणतरी खदलवलं काढ बघा. हे बाहेर बघा, पाणी काढ सगळं. बॉटली 2 मासे भेटतात तसे. हा एक मासा आणि हा दुसरा, फक्त 2 भेटले. आता पुढे बघूया किती भेटतात ते. दुसरी बॉटली काढायला जातो आता. पाऊस पडला त्यामुळे गटराचं पाणी जाऊन पाणी गढूळ झालंय, त्यामुळे आता पहिल्यांदा फुडून जाऊन येतोय. बाकीच्या उरलेल्या बॉटल्या बघायला जाते.
आपण दिवसभर ठेवल्या खऱ्या, पण सगळं पाणी खदूळ झालंय, त्यामुळे बॉटल्या दिसत नाहीत कुठं. हा एक दिसते, ती पण उभी झाले. हाय काय? हाय हाय, बऱ्यापैकी आहे. थांबा. एकदम बरं, तीनच मासा मारला वाटतं. अजून एक बॉटल मासे तर होते, पण आमचं बॅड लक, पाऊस पडला, तिथं म्हशी गेल्या, सगळंच एकदम आलं. तो मासा पण मी गेला. तर एवढे मासे भेटले. एवढे मासे श्रेयस, तुझ्या एक वाट्याचा झाला. श्रेयसचं काम असतं इथे, कारण मला काय आवडत नाही श्रेयस. तर आता इथे मुंबईचे चाकरमाने आले इथे, इथे आंबे घ्यायला विक्या त्याच्या इथे. तुम्हाला पण पाहिजे असेल तर या इथे. हे सर्व चाकरमाने आहेत मुंबईचे. तुम्ही मुंबईला कुठे राहता? अच्छा, तर मुंबईवरून आलं. शिमक्या मे महिन्यासाठी आलेला, 12 मेच्या कार्यक्रमासाठी आलेले हे सर्व. पूजा. अच्छा, तर हे सबस्क्रायबर पण आहेत, तर थँक्यू. मस्त वाटलं तुम्हाला भेटून, थँक्यू. तर भेटून मस्त वाटलं तुम्हाला पण. म्हणजे तुला आज बघू मी प्रत्यक्ष म्हणजे नाटेकर कोण नाटेकर. अच्छा, हा हा, नाटेकर म्हणजे कोणतरी नाटेकर बंधू मोठा मुलगा अच्छा. पण आणि पाणी पाणी आणतो, थांब. तुझं अभिनंदन, थँक्यू. आपल्याला बघायला पण भेटतंय. हा हा, थँक्यू. सुंदर सुंदर.